झी 24 तास एक पाऊल पुढे। आनंदची प्रेम कहाणी आयुष्यभरच एक दंतकथा बनलेल्या या आनंदच्या मृत्यूनंतरही एक नवीच कहाणी जन्माला आली आहे। या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर, ज्यांचा गेल्या कित्येक वर्षाचा व्यासंग आहे आणि त्याचप्रमाणे ते वैयक्तिकरित्या राजेश खन्नाला ओळखत होते। त्यांची संपूर्ण कारकीर्द पाहिली आहे। ठाकूर सर, आपल्या या प्राइम वॉचमध्ये आपलं सगळे संकेत ठरलेले असतात। अनिताची एंट्री हे देखील संकेत म्हणायचं की याला ट्विस्ट म्हणायचं, तुमच्या शब्दात काय सांगाल? माझ्या शब्दात सांगायचं तर कसं आहे की राजेश खन्नाचा पहिला सिनेमाचं नाव होतं राज। राज म्हणजे रहस्य। आणि राजेश खन्नाच्या बाबतीत त्याच्या कारकिर्दीवर जर आपण अशी नजर टाकली तर वेळोवेळी दोन गोष्टी घडलेल्या आहेत। असे काहीतरी वाद, त्या वादामध्ये रहस्य आणि काही स्त्रियांचा संबंध किंवा संदर्भ। म्हणजे हेच बघा ना, राजेश खन्नाच्या दुःखद निधनातून आपण सावरतोय न सावरतोय, तो अवघ्या 1-2 दिवसातच ही अनिता अडवाणी आपल्या समोर आली। ती दावा करते की मी राजेश खन्नाच्या आयुष्यामध्ये होती आणि राजेश खन्नाच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मला देखील मिळायला पाहिजे। आता हे नवं रहस्य झाले। म्हणजे राजेश खन्नाच्या जे कारकिर्दीकडे पाहताना, म्हणजे त्याची कारकीर्द आपण ओळीने त्यांनी 14 सुपरहिट दिले। आर.डी. बर्मन, किशोर कुमार, आनंद बक्षी किंवा मजरू यांचा गीत संगीत गायनाचा त्याच्या कारकिर्दीमध्ये वाटा होता। त्याचप्रमाणे अशाही काही गोष्टींचा त्याच्या कारकिर्दीत वाटा होता आहे आणि तो वाटा त्याचा पाठलाग सोडायला दुर्दैवाने तयार नाही, हेच यावरून दिसते। आता मला कळत नाही की गेले 8 वर्ष ती म्हणते की मी राजेश खन्नाच्या आयुष्यामध्ये होती, तर मग 8 वर्षामध्ये ह्या दोघांच्या संबंध, हितसंबंधांची चर्चा वाढायला हवी होती, ही एकदम अचानक कुठून आली? अजून एक गोष्ट सांगतो की शोएब मलिकने जेव्हा सानिया मिर्झाशी लग्न केलं तेव्हा सुद्धा एक युवती आली आणि ती म्हणाली की मी शोएब मलिकची बायको आहे, त्यांनी मला आश्वासन दिलं होतं। की ह्या अशा काही स्त्रिया, ह्या रहस्य होत चाललेले आहे की कुठून येतात तेच कळत नाही। मागे एक कोणतरी स्त्री आली आणि ती म्हणाली मी शाहरुख खानची आई आहे। हे असं कसं काय करतंय? अभिषेक बच्चनच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा एका मुलीने असा दावा केला की त्यांनी माझ्याशी लग्न केलं होतं। म्हणजे बराच काळ ह्या स्त्रिया किंवा ह्या युवती कुठे असतात आणि एकदम अचानक मीडियासमोर येऊन हे सगळं नवं काहीतरी नाट्य किंवा रहस्य कसं काय रचतात, याचं मला अगदी म्हणजे हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे। म्हणजे राजेश खन्नाच्या बाबतीत जे काय चाललंय ते मला वाटतं एका सिनेमाची कथा होऊ शकते आणि या कथेमध्ये मला वाटतं ही फ्लॅशबॅकने न्यावं लागेल की अनिता अडवाणी आता दावा करते की राजेश खन्नाच्या प्रॉपर्टीमध्ये माझा सुद्धा हिस्सा आहे। असं करून मग ती राजेश खन्नाच्या आयुष्यात आली कशी, ती कुठे भेटली, मग त्या काळामध्ये डिंपल कापडिया कुठे होती, हे सगळं जर आलं तर जरा बरं होईल। एक किस्सा सांगतो। राजेश डिंपल वेगळे राहिले हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। अशा काही दिवसांमध्ये एकदा आवामचं चित्रीकरण होतं फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये आणि आम्हा पत्रकारांना बोलवलं होतं। लंच ब्रेक झाला, राजेश खन्ना बरोबर शफी इनामदार जेवण करत होता आणि बाजूच्या सेटवर नितीन मोहनच्या इन्साफचं शूटिंग चालू होतं। मुकुल आनंद डायरेक्टर, तिथे डिंपल होती। ब्रेक झाला, तिथं शूटिंग संपलं आणि ते केस विंचरत ती आवामच्या सेटवर आली आणि आम्ही सगळं शॉक झालो। राजेश खन्ना आणि डिंपल वेगळे राहतात, वेगळे झाले, अशा ज्या काय सगळे जी आपल्यासमोर चित्र उभं राहिलेलं, अशा वेळी राजेश खन्नाला डिंपल एका चित्रपटाच्या सेटवर भेटायला येते। आपलं शूटिंग संपलंय, थांबलंय आणि ती भेटायला आल्यानंतर शफी इनामदारची काय अवस्था झाली असेल ती आता मला शब्दात सांगता येणार नाही। माझ्याबरोबरच्या फोटोग्राफरनी तर अर्धे हात उष्टे असताना फोटो काढला आणि त्या फोटोला त्या दिवसामध्ये सगळीकडून चांगली मागणी आली। कित्येकांनी ते फोटो ब्लॅकमध्ये विकले। आता मला एक सांगा की राजेश खन्ना डिंपल वेगळे राहत होते, डिंपल अशा पद्धतीने त्याला भेटत होती। राजेश खन्नांनी जय जय शंकर नावाच्या चित्रपटाची निर्मिती हाती घेतली, तर डिंपल त्याची नायिका होती। डिंपल त्याच्या आयुष्यातून दूर गेली होती का, किती दूर गेली होती, अशा प्रश्नांची तर उत्तर ह्या निमित्ताने मिळाली तर बरं होईल। म्हणजे अनिता अडवाणीचं जे काय सगळं आता तिने जे हे रहस्यभेद करते त्यातलं तथ्य आपल्याला समजेल। नक्कीच सर, एकूणच आपण पाहतोय की राजेश खन्नाचे चित्रपटाचा जर विचार केला तर या चित्रपटामध्ये राज पहिला की आखरी खत पहिला यावरनं नेहमी संभ्रम होतो। मात्र अनितानं पाठवलेला आखरी खत एक वेगळ्याच राजला जन्म देतं हे मात्र नक्की। झी 24 तास एक पाऊल पुढे।